बापू फुगे विकायचा. तो पूर्ण दिवस वणवण फिरायचा आणि फुगे विकायचा कामधंदा करत होता. परंतु तरी देखील रात्रीपर्यंत इतके पैसे जमा नव्हते होत की मुलांना पोट भरून जेवायला देऊ शकेल. एकदा तो बाजारामध्ये फुगे विकत होता तेव्हा एक श्रीमंत बाई त्याच्याजवळ आली आणि त्याला 100 रुपये दिले आणि त्याच्याकडून 4 फुगे मागितले. बापूंनी सांगितलं, मॅडम, पिशवीतून तुम्हाला जे आवडतील ते फुगे तुम्ही काढून घ्या. ते फुगे काढताना त्या बाईची सोन्याची अंगठी त्याच पिशवीत पडली. जेव्हा बापू रात्री घरी आला तेव्हा त्या पिशवीतून सोन्याची अंगठी बाहेर निघाली. त्याला त्या पिशवीमध्ये सोन्याची अंगठी सापडली होती. अंगठी बघून त्याची बायको त्याला बोलू लागली की आपण ही अंगठी विकून टाकूया. आपली पैशांची जी अडचण आहे ती संपून जाईल. परंतु बापूने त्या बाईला शोधून ती अंगठी परत करून टाकली. जेव्हा तो घरी आला अंगठी परत देऊन जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याचा लहान मुलगा भुकेमुळे बेशुद्ध झाला होता. तर बायको बापूला खूप वाईट साईट बोलू लागली होती. तुझ्या त्या इमानदारीमुळेच माझ्या मुलाची अशी अवस्था झाली आहे. तेव्हा अचानक त्याच वेळेला दरवाजावर थाप पडली. जसं बापूने दरवाजा उघडला तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला. कारण समोर दरवाजात त्या व्यक्तीला पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ती व्यक्ती तर मित्रांनो, आज देखील रखरखत्या उन्हामध्ये बापू रस्त्यावर उभा होता आणि बोलत होता, फुगे घ्या, फुगे घ्या. जशी रेड लाईटवर गाडी उभी राहिली बापू धावत धावत एक गाडी जवळ गेला आणि त्याचे फुगे विकण्याचा प्रयत्न करू लागला. सकाळपासून एक देखील फुगा विकला गेला नव्हता. तो बोलू लागला, मॅडम साहेब साहेब माझी मुलं सकाळपासून उपाशी आहेत. सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लं नाही. त्याच्या डोळ्यामध्ये एक लाचारपणा होता. कारण सकाळी जेव्हा तो फुगे विकण्यासाठी कामासाठी निघाला तेव्हा त्याच्या मुलीने त्याचं बोट पकडून खेचलं होतं. तिचे ओठ पूर्णपणे सुकले होते. ती खूपच अशक्त अशी वाटत होती आणि बोलू लागली, बाबा तुम्ही रात्री पीठ घेऊन या हा, मला खूप भूक लागली आहे. आई सांगते की जेव्हा तुमचे बाबा पीठ घेऊन येतील तेव्हाच भाकरी बनेल. तो मुलीचा हात पकडून बोलू लागला, हा बेटा, नक्की आणेल, तू काळजी करू नकोस. परंतु कम नशिबाने तो एकही फुगा विकू शकला नाही. त्याचा प्रयत्न हाच होता की तो या वेळेला तरी घरी पीठ नक्कीच घेऊन जाईल. आता तर दुकानदाराने देखील स्पष्ट नकार दिला होता की तो उधारामध्ये एक वस्तू देखील देणार नाही. तो खूपच तणावात होता. परंतु तरी देखील तो रात्रभर सतत रस्त्यावर फिरून लोकांना विनंती करीत राहिला. कुणी एक फुगा देखील विकत घेतला नाही. तेव्हा तो खूप उदास होऊन घरी परत आला. अगदी रिकाम्या डोळ्यामध्ये अश्रू घेऊन तो घरी आला होता. घरी आला तेव्हा दरवाजा बायकोने उघडला होता आणि ती बोलू लागली, आज काही विकलं गेलं की नाही. तेव्हा बापू नकारार्थी मान हलवली त्याने आणि बोलू लागला, काहीच विकलं गेलं नाही. मी खूप प्रयत्न केले, असं सांगून त्याने त्याच्या डोळ्यातून येणारे अश्रू साफ केले. त्याची बायको म्हणाली, सकाळपासून मुलांना समजावते आहे की संध्याकाळी तुमचे बाबा येतील तेव्हा पीठ घेऊन येतील. आता मला सांगा, मी त्यांना काय खायला देऊ? अहो, मी स्वतः तर उपाशी राहू शकते हो, परंतु मुलांना उपाशी ठेवू शकत नाही. स्वतःच्या मुलांना असं भुकेने व्याकुळ पाहणं माझ्यासाठी सोपं नाही. हे सांगताना त्याच्या बायकोच्या सारख्या सुरेखाच्या डोळ्यात देखील अश्रू उभे राहिले होते. मुलं बापूला पाहून लगेचच धावत धावत आली आणि बोलू लागली, बाबा तुम्ही पीठ आणलंत का? बापू बोलू लागला, जेव्हा मी परत आलो तेव्हा पिठाचं दुकान तर बंद झालं होतं बाळांनो. मुलगी म्हणाली, मला खूप भूक लागली आहे, माझं पोट दुखते बाबा. पोटात जेवण जाईल तेव्हाच पोट दुखायचं थांबेल. त्याने लगेचच त्या लहान मुलीला मिठी मारली आणि रडू लागला. रडता रडता त्याला फारच वाईट वाटत होतं. तो खूप खूप गरिबीत त्याचं आयुष्य काढत होता. जेव्हापासून ही महागाई वाढली होती त्याची कंबर अक्षरशः तुटून गेली होती. नाहीतर मुलांना तो सुकी भाकरी तरी देत होता. सुखाने 2 घास खाऊ शकत होते. सध्या तरी मुलांची अवस्था पाहून तो घरातून पुन्हा बाहेर निघाला. रस्त्यावर निघून पहिल्या पावसात हात पसरून त्याने भीक मागितली होती. देवासाठी माझ्या घरी माझी मुलं उपाशी आहेत. मला फक्त 1 किलो पीठ द्या. कित्येक लोकांनी त्याचा हात झिडकारला होता. हे सांगून तू इतका धष्टपुष्ट आहेस, मग मेहनत करून का नाही खात? तो सांगायचा, पूर्ण दिवस मेहनत करतो परंतु कोणी फुगा विकत घेतच नाही, तर मी काय करू? मी खूप गरीब आहे. देवासाठी माझ्या मुलांसाठी मला 1 किलो तरी पीठ द्या. असं सांगत तो रस्त्यावर गुडघ्यावर बसला. हातामध्ये अजूनही ती फुग्याची काठी पकडलेली होती. त्याच्यावर काही फुगे अडकवलेले होते. गळ्यात तीच पिशवी लटकवलेली होती. त्यात न फुगवलेले फुगे होते. तो गुडघ्यावर बसून फक्त रडत होता. त्याला वाईट वाटत होतं आणि लोक त्याचा तमाशा पाहून पुढे जात होते.
कुणी डावीकडे जात होतं तर कुणी उजवीकडे जात होतं. तेवढ्यातच त्या मेन रोडवरून एक गाडी जात होती. ती गाडी त्याच्या जवळ येऊन थांबली. त्यात ती एक खूपच श्रीमंत बाई बसलेली होती. 30 ते 35 वर्षांची तिची वय होतं तिचं. 2 मुलं मागच्या सीटवर बसली होती आणि फुगे पाहिजे म्हणून हट्ट करत होती. त्याने लगेचच त्याचे अश्रू साफ केले आणि उभा राहिला. लगेचच त्या गाडीजवळ गेला. कदाचित त्या बाईने त्याचे रडलेले डोळे पाहिले होते. तिची मुले जेव्हा फुगे मागू लागली तेव्हा ती बोलू लागली, जे जे फुगे हे मागत आहेत ना, माझ्या मुलांना जे फुगे हवे ते त्यांना द्या. बापू मुलांना विचारू लागला, कोणते फुगे पाहिजे. कोणी लाल रंगाचा फुगा मागितला तर कोणी पिवळ्या रंगाचा फुगा, तर कोणी हिरव्या रंगाचा फुगा मागत होते. बापू सगळ्यांना त्यांच्या आवडीचे फुगे दिले. 2च मुलं होती, परंतु त्यांनी 4-4 फुगे विकत घेतले. त्या बाईने बापूला काही न विचारता 100 रुपये त्याच्या हातात दिले. तेव्हा बापू बोलू लागला, नाही मॅडम, याची तर फक्त 50 रुपये पैसे झाले या फुग्यांचे. त्यावर ती म्हणाली, ठीक आहे, राहू देत, काही हरकत नाही. हे पैसे तुझ्याजवळ राहू दे. हे पाहून तो खूपच खुश झाला. ती फुगे घेऊन निघून गेली आणि बापूने सर्वात आधी आभाळाकडे पाहिलं. मग धन्यवादाचे अश्रू त्याच्या डोळ्यातून वाहू लागले. बापू म्हणाला, देवाने माझं ऐकलं. लगेच तो दुकानदाराकडे गेला आणि 1 किलो पीठ घेतलं. भाजीपाल्याच्या दुकानाजवळ गेला, जो त्याचं दुकान बंद करत होता. त्याच्याजवळून कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खराकडे घेऊन तो निघाला. जेव्हा घरी आला तेव्हा मुलं रडत होती. बापूच्या बायकोच्या डोळ्यात देखील अश्रू होते. बापाच्या हातामध्ये पिशवी पाहून मुलांच्या चेहऱ्यावर चमक आली होती. मग बापूची बायको देखील त्याच्याजवळ आली. तिने बापूच्या हातातून ते पीठ घेतलं आणि मग बापूने दुसरी पिशवी देखील तिच्या हातात दिली, ज्यात कोथिंबीर आणि हिरवी मिरची होती. आणि त्याच वेळेस बापू तिला सांगू लागला की त्याच्यामध्ये मीठ टाकून तिची चटणी बनव. तेव्हा ती बोलू लागली, आज इतकं सारं पीठ कसं काय घेऊन आलात? हे तर आपल्याला 3-4 दिवस आरामात पुरेल हो. तर बापू म्हणाला, काहीतरी देवाचीच कृपा होती. एका बाईसाहेबांनी मला मदत केली. मी तर रडत होतो, देवासमोर विनवण्या करत होतो आणि मग त्याने माझं ऐकलं वाटतं. तो बोलू लागला, देवाचे खूप आभार आहेत. लगेच त्याच्या बायकोने पीठ मळलं आणि चटणी बनवली. मुलांनी जशी भाकरी पाहिली तेव्हा धावतच आईजवळ येऊन बसले आणि भाकरी खाऊ लागले. बापू पलंगावर बसून त्यांना पाहत होता. बापूला 3 मुलं होती. 2 मुलं आणि 1 मुलगी. मुलगी लहान होती, परंतु मुलं देखील जास्त काही मोठी नव्हती. एक 8 वर्षांचा होता, एक 6 वर्षांचा आणि मुलगी 5 वर्षांची. 3 भाकऱ्या तर तिने मुलांना शिजवून दिल्या, भाजून दिल्या, खायला घातल्या. पण ती बोलू लागली, तुम्ही आता जरा धीर धरा. तुमचे बाबा सकाळपासून गेले आहेत आणि सकाळपासून उपाशी आहेत. पहिले त्यांना भाकरी बनवून देते. त्यावर बापू म्हणाला, नाही नाही, माझ्या मुलांना पोटभर जेवू देत. जेव्हा त्यांचं पोट भरेल तेव्हा मला शांती लाभेल. तू माझी काळजी करू नकोस, मला नंतर जेवायला दे. जेव्हा मुलांनी पोटभर जेवण केलं तेव्हा ते खेळायला लागले. त्यांना पाहून बापूच्या मनातून त्या बाईंसाठी आशीर्वाद निघाले. बापू आणि सुरेखाने एकत्र बसून मग नंतर जेवण केलं. आज ते दोघे खूप खुश होते. नाहीतर 24 तास तिने देखील अन्नाचा दाणा, अन्नाचा कण देखील तिच्या पोटात नव्हता. 2 दिवसांपासून मुलांना फक्त शिळी भाकरी पाण्यात भिजवून देत होती. कारण 3 दिवसापासून बापूची कोणतीच विक्री झाली नव्हती, फुगे विकले गेले नव्हते. सध्या तरी बापूचा 3 दिवसांचा बंदोबस्त झाला होता. घरामध्ये पीठ होतं. 3-4 दिवसांचं पीठ घेऊन आला होता तो, की तेवढे दिवस घरामध्ये खाणपान होऊ शकत होतं. एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला बापू जवळच्या बाजारामध्ये फुगे विकत होता. तेव्हा त्याने त्याच बाईला एका मोठ्या मॉलमधून बाहेर निघताना परत एकदा पाहिलं. परंतु आज ती एकटीच होती. बापू हसत त्या बाईजवळ गेला. कदाचित त्याने देखील त्याला ओळखलं होतं. ती बोलू लागली, तुम्ही तेच आहात ना, ते त्या दिवशी रस्त्यावर बसून रडत होतात? कदाचित तिने बापूला दूरवरून रडताना पाहिलं होतं. त्यामुळेच तिने त्याच्याजवळ येऊन गाडी थांबवली होती. त्यावर बापू म्हणाला, हो बाईसाहेब, तुम्ही खूप चांगले आहात. देव तुम्हाला नेहमी खुश ठेवेल. माझी मुलं त्यावेळेला उपाशी होती, त्यामुळेच डोळ्यातून माझ्या अश्रू आले होते. काय करणार, तुम्हाला तर माहीतच असेल की हे फुगे विकून जास्त काही पैसे होत नाहीत, बचत होत नाही, पैसे जास्त काही मिळत नाहीत. त्यावर ती बोलू लागली, ठीक आहे, काळजी करू नकोस, आज मला पुन्हा फुगे पाहिजेत. अरे, बापूला माहीत होतं की तिने मदत करण्याच्या उद्देशाने फुगे विकत घेतले आहेत, कारण त्यावेळेला देखील तिने तसंच केलं होतं. त्याने हातामध्ये फुग्यांची गाठी पकडून ठेवली होती. 3-4 मुलं देखील त्याच्याजवळ फुगे विकत घेण्यासाठी आली होती.
बापू बोलू लागला, मॅडम माझ्या हातामध्ये पिशवी आहे, त्यात तुम्हाला जे आवडतील ना ते फुगे तुम्ही काढून घ्या. ती बोलू लागली, ठीक आहे, मी काढून घेते. त्या बाईने पिशवीतून फुगे काढले आणि तिच्या पर्समध्ये ठेवले. मग 200 रुपयांची नोट बापूला देऊ लागली. यावेळेला तिने मोठी मूठ भरून फुगे विकत घेतले होते. बापू म्हणू लागला, पैसे देऊ नका, त्या दिवशी तुम्ही माझी खूप मदत केली होती. हे फुगे तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, पैसे देऊ नका. त्यावर ती बोलू लागले, अरे नाही, नको रे, हे पैसे घे आणि जाताना मुलांसाठी काहीतरी खाण्याचं सामान घेऊन जा. ती खूपच चांगली बाई होती. मग ती गाडीमध्ये बसली. त्या बाईजवळ पांढऱ्या रंगाची गाडी होती. गाडी खूपच महागातली वाटत होती आणि बाई देखील एकंदरीत राहणीमानावरून खूप श्रीमंत दिसत होती. आज देखील बापू खूप खुश होऊन घरी आला होता, कारण की आज त्याला फुगे विकून जवळजवळ पूर्ण 500 रुपये मिळाले होते. पिठाबरोबरच त्याने डाळ, थोडी साखर, चहा पावडर आणि दूधवाल्याकडून थोडं दूध देखील विकत घेतलं होतं. जेव्हा घरामध्ये एवढं सगळं सामान पाहिलं तेव्हा त्याची बायको खूपच खुश झाली. ती बोलू लागली, असं वाटते आज तुम्हाला पुन्हा एकदा लॉटरी लागली आहे. बापूने सांगितलं, हो. एक बाई आहे, जेव्हा कधी मला दिसते तेव्हा ती माझं भलं करून जाते. बापू बोलू लागला, आज चहा बनव आणि बाकीचं दूध सांभाळून ठेव. पुढच्या दिवशी आपल्याला चहा करायला कामी येईल. त्यावेळी ती बोलू लागली, आज त्यांनी डाळ बनवली होती. ती म्हणाली, ठीक आहे, आज त्यांनी डाळ बनवली. मुलं देखील खूप खुश होती, कारण मागचे 2 दिवस त्यांनी फक्त सुकी भाकरी खाऊनच पाणी पिलं होतं. बापूने हातपाय धुतले आणि जेवण घेतलं आणि त्याची मुलगी रोज रात्री तिच्या बाबांची कपड्याची पिशवी उलटी करून सगळे फुगे मोजून पुन्हा पिशवीमध्ये ठेवायची. सगळे फुगे मोजून झाल्यानंतर एक फुगा स्वतःजवळ ठेवायची. मग बापूच्या जवळ येऊन बोलायची, बाबा, हा फुगा मी घेऊ का? मी या फुग्याने खेळू का? तेव्हा तो बोलायचा, हो घे घे ना. आज देखील छोट्याशा अंगणात तिने बापूची ती कपड्याची पिशवी उलटी केली होती आणि फुगे मोजून ठेवत होती. त्याच वेळेला बापूची नजर एका चमचमणाऱ्या गोष्टीकडे गेली. तो आश्चर्यचकित झाला. फुग्यामध्ये हे असं चमकणारं काय आहे? त्याने जेवण केलं होतं आणि सुरेखा चहा बनवण्यासाठी गेली होती. तो उभा राहिला आणि फुग्यांजवळ येऊन बसला. त्या चमकणाऱ्या वस्तूला जेव्हा त्याने हातात घेतलं तेव्हा ते समजलं का तेव्हा ती एक अंगठी आहे, चमकणारी वस्तू. बापूच्या घरात तर लाईट नव्हती, फक्त एक दिवा जळत होता. त्या अंधारात अंगणामध्ये ती अंगठी चमकत होती. सुरेखा चहा बनवून घेऊन आली तेव्हा बापूला तिथे बसलेले पाहून ती देखील तिथे जमिनीवर बसली आणि बोलू लागली. त्यावर तो बोलू लागला, मला असं वाटते की सोन्याची अंगठी आहे ही, आणि बघ तर किती चमकत आहे. त्यावर ती बोलू लागली, मला तर हेच वाटते जसे की हा हिरा आहे आणि किंवा ही हिऱ्याची अंगठी आहे. हे ऐकून बापूने हैराणीने सुरेखाकडे पाहिलं. त्यावर ती म्हणाली, ही तुझ्या पिशवीत कशी काय आली रे? त्यावर तो बोलू लागला, माहीत नाही, मला तर आठवत नाही. तेव्हा बायको म्हणाली, पण अशी तर ती अंगठी तुझ्या पिशवीत येऊ शकत नाही ना. बापू बोलू लागला, फुगे तर मी स्वतः पिशवीतून काढून मुलांना देत असत. असं कधीच झालं नाही की कोणी माझ्या पिशवीतून फुगे घेतले आहेत. तो विचार करू लागला, परंतु त्याला काही आठवत नव्हतं. नेहमी जेव्हा मुले फुगे मागायची तेव्हा तो पिशवीतून तो फुगे त्यांना द्यायचा. ते फुगे फुगवून मुलांना द्यायचा. कधीकधी असं देखील व्हायचं की न फुगवलेले फुगे देखील त्यांना त्यांच्याकडून घेऊन जायचे, परंतु पिशवीतून तर तोच काढत होता. कधी कुणी त्याच्या पिशवीत काही टाकलं नव्हतं. मग ती अंगठी कशी काय आली? ती अंगठी त्याने खिशात टाकली आणि विचार करू लागला की माहीत नाही कोणाची आहे. त्याला वाटू लागलं की ही अंगठी सोन्याची असू शकते किंवा नकली देखील असू शकते. कोणत्या तरी मुलाने ती त्याच्या पिशवीत टाकली असेल, अचानक आली असेल किंवा त्याच्या हातून पडली असेल. परंतु अंगठीच्या साईजवरून वाटत नव्हतं की ती एखाद्या मुलाची किंवा सध्या तरी मुलाची आहे म्हणून ती अंगठी. बापू सध्या खूपच टेन्शनमध्ये होता. पूर्ण रात्र त्याच अंगठीबद्दल विचार करत राहिला. सकाळी त्याने त्याच पिशवी घेतली आणि फुगे विकण्यासाठी निघून गेला. त्याच्या डोक्यातून ती अंगठी निघून गेली होती. परंतु जेव्हा तो पुन्हा मार्केटमध्ये गेला तेव्हा तीच बाई बापूला खूपच टेन्शनमध्ये दिसत होती. ती लगेचच त्या बाईजवळ गेला. बापूने विचारलं, बाईसाहेब काय टेन्शन आहे? त्यावर ती बोलू लागली, हो माझं मोठं नुकसान झालं आहे, मी खूपच टेन्शनमध्ये आहे. तेव्हा बापू म्हणाला, काय नुकसान झालं आहे? ती बोलू लागली, माझ्याकडून सोन्याची अंगठी कुठेतरी पडली आहे. मला वाटलं कदाचित इथेच कुठेतरी असेल. असं बोलून ती तिच्या गाडीकडे गेली.
आणि गाडीमध्ये बसून निघून गेली. बापूला अचानक आठवलं की कदाचित त्या बाईचीच अंगठी तर नाही ना, तिच्या पिशवीत पडली असेल. जेव्हा ती फुगे काढत होती पहिल्यांदा तर त्याने तिला आवाज दिला, परंतु ती गाडीत बसून निघून गेली होती. मग बापूला तिच्या घरातले खर्च आठवू लागले. जर ती खरंच सोन्याची अंगठी असेल तर फार महाग असेल. बापू मार्केटमध्ये सोनाराच्या दुकानात गेला. सोनार त्याला पाहून बोलू लागला, चल चल निघ इथून, इथे कोणी लहान मूल नाहीत, तिकडे फुगे विकायला जा. बापू म्हणाला, मला दुसरं काम आहे, फुगे विकायचे नाहीत मला इथे. त्यावर सोनार म्हणाला, काय काम आहे? बापूने खिशातून अंगठी काढली आणि सोनाराला दाखवली. त्याने विचारलं, त्याची काय किंमत आहे? सोनाराने एक नजर अंगठीवर टाकली आणि मग दुसरी नजर बापूवर टाकली. तो बोलू लागला, अरे तुझ्याजवळ ही अंगठी कशी काय आली? ही तर डायमंडची अंगठी आहे आणि खूपच महागडी आहे. बापू बोलू लागला, काही नाही, म्हणजे बायकोची आहे. मला सांगा याची काय किंमत होईल? त्यावर तो बोलू लागला, अच्छा ठीक आहे, सांगतो. मग त्याने हिशोब लावला, अंगठीचं वजन करू लागला. बापूने विचारलं, जवळपास ही किती महाग असेल? सोनार म्हणाला, ही जवळजवळ 50,000 रुपयांची आहे. तेव्हा तो सोनार बोलू लागला, मग तुला ही अंगठी विकायची आहे का? पहिल्यांदा तर बापूने विचार केला, जर मी ही विकली तर माझी पूर्ण परिस्थितीच पूर्ण बदलून जाईल. परंतु मग तो बोलू लागला, नाही, मला ही अंगठी विकायची नाही. ती अंगठी घेऊन घरी परत आला. जेव्हा त्याचा मुलगा तापाने फणफणत होता, त्याची बायको त्याला म्हणाली, सकाळपासून त्याला खूपच ताप आला आहे. आज बापूची काही विक्री देखील झाली नव्हती. काहीच फुगे विकले गेले नव्हते. तो शांतपणे येऊन त्या पलंगावर बसला. मुलगा तापाने फणफणत होता. त्याला थंडी लागत होती आणि त्याची बायको फक्त रडत होती काळजीने. घरामध्ये खाण्यापिण्याचं सामान होतं, परंतु खिशामध्ये 1 रुपयाही नव्हता. मी काय करू? याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ का? बापू विचार करत होता, काय करू? जर त्याने ती अंगठी विकली असती तरी त्या मॅडमला काय समजलं असतं? ती त्याच्यावर संशय घेऊ शकत नाही. त्याने विचार केला, जर मी ही अंगठी विकली तर मुलाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकतो, औषध घेऊ शकतो आणि स्वतःची पूर्ण परिस्थिती देखील बदलू शकतो. त्याच्यासाठी 50,000 रुपये ही छोटी रक्कम नव्हती, खूप मोठी रक्कम होती. त्याची बायको बोलू लागली, काय विचार करताय? काय विचार करताय? बापू सुरेखाजवळ बोलावला. ती जेव्हा त्याच्याजवळ आली तेव्हा बापू तिला पलंगावर बसण्याचा इशारा केला. ती पलंगावर बसली. बापू तिला बोलू लागला, जी अंगठी काल सापडली होती ना, जी काल माझ्या पिशवीतून निघाली होती. त्यावर बायको बोलू लागली, हो, त्याचं काय झालं? बापू बोलू लागला, खरोखरच ही हिऱ्याची अंगठी आहे. हे ऐकून ती हैराण होऊन त्याच्याकडे पाहू लागली आणि विचारू लागली, अच्छा, तुम्हाला कसं माहीत झालं की ती हिऱ्याची अंगठी आहे? त्या बापूंनी तिला सगळं सांगितलं आणि हे देखील सांगितलं की ती अंगठी 50,000 रुपयांची आहे. त्यावर ती बोलू लागली, अहो, देवाकडून आपल्याला एवढी मदत आली आहे, ती अंगठी विका, जेणेकरून आपण आपल्या मुलांवर उपचार करू शकू. बापू बोलू लागला, हे बघ, माझं मन सांगतं की ही अंगठी त्याच बाईंची आहे. ती बाई खूपच टेन्शनमध्ये होती त्या दिवशी. त्यावर ती म्हणाली, तुला काय माहिती? पुन्हा ती बाई भेटली की नाही? तो बोलू लागला, मला त्या बाईच्या गाडीचा नंबर लक्षात आहे. तुला तर माहीत आहे की माझं डोकं अशा गोष्टींमध्ये फार फास्ट चालतं. मी त्या गाडीचा नंबर नोट करून ठेवला होता, कारण पहिल्यांदा विचार केला होता की ती अंगठी परत करावी. मग विचार केला की आधी त्याची किंमत किती आहे ती पाहायला हवी. ती त्याची बायको बोलू लागली, तुझा मुलगा आजारी आहे. जरी तू तिला अंगठी दिलीस तरी ती तुला त्या बदल्यात काय देईल? जास्तीत जास्त 400-500 रुपये देईल. मला माहिती तेवढेच पैसे देईल. आणि औषधं किती महाग झाली आहे तुला माहिती आहेत का? जर डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितल्या तर त्यासाठी पैसे आपण कुठून आणायचे? तुझा मुलगा आजारी आहे, त्याच्याबद्दल तरी विचार कर. ही अंगठी विकून ये आणि जेवढे पैसे मिळतील तेवढे उपयोगी पडतील आपल्याला. तुम्हाला इतकं इमानदार होण्याची गरज नाही, कारण तुमचा मुलगा फार आजारी आहे. स्वतःच्या मुलाबद्दल विचार करा आणि अंगठी विकून या. तो जेव्हा त्याच्या मुलाकडे पाहायचा तेव्हा मन करायचे अंगठी विकून टाक. त्या मॅडमला काय समजेल? तिला तर माझ्यावर संशय देखील येणार नाही. तो पुन्हा मार्केटमध्ये गेला. तो सोनारच्या दुकानात गेला आणि अंगठी ठेवली. परंतु त्याचं मन आतून तयार होत नव्हतं अंगठी विकावी की नाही. ती बाई बिचारी खूपच टेन्शनमध्ये होती. बापूच्या कठीण प्रसंगात त्याचे अश्रू पाहून तिनेच पर्समधून 100ची नोट काढून दिली होती. नाहीतर लोक त्याला पाहून त्याचा रस्ता बदलत होते.
तो विचार करू लागला ती किती वाईट गोष्ट आहे. तो विचार करू लागला की ही अशी बाई सोबत बेईमानी का करावी, जेणेकरून कठीण प्रसंगात माझी तिने मदत केली होती. असा विचार करून तो अंगठी घेऊन दुकानातून बाहेर आला. त्याने गाडीचा नंबर स्वतःच्या मित्राला सांगितला, जो ड्रायव्हर म्हणून काम करत होता. बापू मित्राला सांगू लागला की या नंबरच्या गाडीबद्दल मला माहिती पाहिजे होती. गाडीबद्दलची माहिती त्याच्या मित्राला होती. ती बाई मार्केटच्या मागच्या बाजूला असलेल्या बंगल्यात राहत होती. बापू त्या बाईच्या घरी गेला. त्याने तिच्या घराचा दरवाजा वाजवला. वॉचमनने दरवाजा उघडला आणि बापू म्हणाला की मला मॅडमसोबत बोलायचं आहे. तेव्हा तो वॉचमन बोलू लागला की मॅडम खूपच टेन्शनमध्ये आहेत. त्यांनी सांगितलं आहे की ती कोणालाही भेटणार नाहीत. बापू बोलू लागला की त्यांना एकदा सांगा की तुम्ही मला फक्त एकदा भेटा, मी त्यांचं टेन्शन दूर करतो. वॉचमनने पायापासून डोक्यापर्यंत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, अच्छा थांब, तू इथेच थांब, मी मॅडमांना बोलून येतो. काही वेळानंतर त्या मॅडम बाहेर आल्या. दरवाजा उघडला तेव्हा तिने बापूला पाहिलं आणि हसू लागल्या व बोलू लागल्या, तुला माझ्या घराचा पत्ता कसा काय सापडला? बापूने खिशातून अंगठी काढून तिच्यासमोर ठेवली. पाहून ती खूपच खुश झाली होती. मग एक नजर बापूकडे पाहून म्हणाली, तुला कुठे सापडली माझी अंगठी? त्यावर तो बोलू लागला, तुम्ही जेव्हा फुगे काढण्यासाठी माझ्या पिशवीमध्ये हात टाकला होता तेव्हाच ती अंगठी माझ्या पिशवीमधले पडली असावी. ही अंगठी घ्या, तुमची आहे. ती खूपच खुश झाली. त्यावेळी ती बाई स्वतःच्या मैत्रिणीला म्हणाली, हे बघ, असे इमानदार लोक देखील असतात जगामध्ये. खरं तर हा खूप गरजवंत आहे, गरीब आहे. त्याच्या घरामध्ये खाण्यापिण्याचे हाल होत आहेत, पण तरी देखील त्याने माझ्या सोन्याची अंगठी स्वतःजवळ ठेवली नाही. जर त्याला वाटलं असतं तर त्याने ती अंगठी स्वतःजवळ ठेवली असती, विकून टाकली असती. मी तर कधी विचार देखील करू शकत नव्हती की याच्या पिशवीमध्ये माझी अंगठी पडली असेल. मी कधी याच्यावर संशय घेऊ शकत नव्हते. तरी देखील त्याने माझी अंगठी मला परत दिली. त्यावर त्याची मैत्रीण बोलू लागली, मी एक ब्लॉगर आहे आणि मला माहीत आहे, मला वाटते की त्याच्यासोबत एक छोटासा व्हिडिओ बनवावा. बापू हे बघून बोलू लागला, नाही, मला मॅडम ते तसं काही आवडत नाही. ती बोलू लागली, नाही, काही नाही, याच्यामध्ये काही नाही होत. तिने बापूसोबत एक व्हिडिओ बनवला. त्यामध्ये त्याची इमानदारी सर्वांना सांगू लागली. ती बोलू लागली, तुमच्या घराचा पत्ता द्या. तेव्हा तो बोलू लागला, माझ्या घराचा पत्ता घेऊन तुम्ही काय करणार? ती बोलू लागली, तू सांग तर. तेव्हा आपण तिला आपल्या घराचा पत्ता सांगितला. मग ती पुन्हा घरी परत आला. तेव्हा तो मुलगा जमिनीवर झोपलेला होता. त्याची बायको रडू लागली आणि बोलू लागली, पैसे घेऊन आलात का? मुलाची अवस्था खूप खराब होत आहे. बापू शांत झाला. मग बोलू लागला, अंगठी ज्याची होती तिला परत देऊन आलो आहे. हे ऐकून सुरेखा ढसढसा रडू लागली आणि बोलू लागली, अहो हे तुम्ही काय केलं? तुमची इमानदारी माझ्या मुलांचा जीव घेईल. ती रडू लागली आणि त्याला वाईट साईड बोलू लागली. टेन्शनमध्ये तर तो देखील होता. कदाचित आनंदाच्या भरात त्या मॅडमने त्यावेळी त्याला काहीच दिलं नव्हतं किंवा ती द्यायला विसरली असेल. त्याला तर वाटलं होतं की मॅडमने जर 400-500 रुपये जरी दिले असते तरी त्याच्या मुलाचं औषध तर येईल. परंतु मुलाची अवस्था खराब होत होती. त्याला समजत नव्हते की काय करावं आणि काय नको. रात्रीपर्यंत त्याचा ताप खूपच वाढला होता. बापू रडू लागला आणि देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करू लागला. मग त्यांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सुरुवात केली. सुरेखा स्वतःच्या मुलाची अवस्था पाहून फक्त रडत होती. सकाळ झाली. त्यांच्या दारावर कोणीतरी टकटक केली. सुरेखाने दरवाजा उघडला तेव्हा तीच बाई समोर उभी होती आणि खूप खुश होती. मग ती बोलू लागली, बापू तुझा व्हिडिओ रातोरात व्हायरल झाला आहे. एकाच रात्री तुझ्या व्हिडिओने जादू केली आहे. मग त्या बाईने पर्समधून 2 लाख रुपये काढले आणि हे पैसे पाहून बापू हैराण झाला. तो बोलू लागला, मॅडम हे पैसे घेऊन मी काय करणार? हे पैसे तर त्या अंगठीच्या किमतीपेक्षा खूप जास्त आहेत. त्यावरती बोलू लागली, हे पैसे तुझ्याच व्हिडिओचे आहेत. तुझ्या व्हिडिओनं तर अगदी हंगामा केला आहे. सध्या तरी पैसे मिळाले नाहीत, पण इतकेच पैसे आपल्याला मिळतील. हे तुझेच कमावलेले पैसे आहेत. देवाने तुझ्यासाठी, तुझ्या मदतीसाठी हे पैसे पाठवले आहेत. तू कठीण काळातही स्वतःचं मन बेईमान केलं नाहीस. त्यामुळेच देवाने तुला 50,000 रुपयांच्या ऐवजी 2 लाख रुपये दिलेत. 4 पट वाढवून 2 लाख रुपये जेव्हा त्याच्याजवळ आले तेव्हा त्याची बायको आणि बापू दोघेही रडू लागले आणि देवाचे आभार मानू लागले. कोण म्हणतो की कठीण काळात देव त्यांच्या भक्तांना सोडतो. बापूंनी कठीण काळातही स्वतःच्या देवावर विश्वास ठेवला आणि त्याचं फळ त्याला मिळालं. मित्रांनो, चांगलं कर्म केलं ना तर नक्कीच चांगलं फळ मिळतंच. हे बापूच्या स्टोरीवरून आपल्याला कळतंय. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.